चालत जातो. चालत असताना कसला तरी भास होतो म्हणून मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. असं दुसऱ्यांदा घडतं, तिसऱ्यांदा घडतं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की स्वामी समर्थ स्वतः त्याच्या मागे चाललेत. स्वामींना बघतो, नमस्कार करतो. पुन्हा एकदा प्रवास सुरू होतो. त्याच्या मागे जेव्हा लक्षात येतं की वाळूमध्ये कधीतरी 2 पावलं उमटलेत आणि कधीतरी 4 पावलं उमटलेत. तो स्वामींना प्रश्न करतो, स्वामी असं का? कधीतरी 2 पावलं उमटलेत, कधीतरी 4 पावलं उमटलेत. स्वामी म्हणतात, जिथे 2 पावलं उमटले तो तुझा दुःखाचा काळ आहे आणि जिथे 4 पावलं उमटले तो तुझा सुखाचा काळ आहे. तो म्हणतो, स्वामी तुम्ही देखील त्या निष्ठुर लोकांप्रमाणेच निघालात. सुखाच्या काळात माझ्या सोबत आहात, दुःखाच्या काळात तुम्ही मला सोडून चाललात. स्वामी म्हणतात, तसं नाहीये बाळा. सुखाच्या काळात तुझ्यामध्ये तेवढी ताकद आहे त्यामुळे तू चालतोय आणि दुःखाच्या काळात तुझ्यामध्ये तेवढी ताकद नाहीये त्यामुळे दुःखाच्या काळात मी तुला खांद्यावर घेतलं आणि मी चालतोय आणि मागे जे पावलं उमटले तर तुझे नसून माझे. मला वाटतं स्वामींची कृपा आपल्यावर सदैव अशीच बरसत राहते. त्या स्वामींच्या चरणी स्वरांचं हे पुष्पार्पण. ओम साईराम. मन लागो रे लागो, मन लागो रे 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 माझे गुरु भजनी. मन लागो रे